सखी सावली काव्यांजली। जोपर्यंत मावशींचा राग पूर्णपणे जात नाही तोपर्यंत आपण कुठेच नको जाऊ। जे काय प्लॅन केलं ना ते कॅन्सल करून टाकतो। कुठे गेला? अंजली कसं वाटलं? सॉरी ना। सॉरी आई एम सॉरी। ठीक आहे। अरे तू का रागवलास आता? तू सॉरी म्हणायला हवंयस प्रीतम। ना मग आय एम सॉरी। चूक झाली माझी। मधुरे मधुरे अशी अंधारात का बसलीस? दिवे लावून काय होणार आहे? माझ्या आयुष्यातला अंधार थोडीच कमी होणार आहे। असं का बोलतेस? मी अशी खिन्न उदास बसलीये, हरलेली दिसतेय। हे बघून तुम्हाला बरं वाटत असेल ना? मी तुम्हाला तुमच्या आईपासून तोडलं असं सतत म्हणायचं तुम्ही। आता तुम्ही सगळ्यांनी मिळून मला माझ्या मुलापासून तोडलंय। तुम्ही जिंकलात, मी हारले। अगं घरातली सगळी माणसं मिळून प्रगतीसाठी प्रयत्न करत असतात, एकमेकांना हरवण्यासाठी नाही। माझ्या बाबतीत तसं काही नाहीये। या घरात माझं महत्व नाहीच आहे कुणाला। तुम्हा सगळ्यांसाठी ती अंजली जास्त महत्वाची आहे ना? अगं काय बोलतेस मधुरे तू? हा, ती किती साधी, प्रेमळ, निस्वार्थी मुलगी आहे। अगं अशी सून मिळाल्याबद्दल तुला तिचं कौतुक वाटायला हवं। तुला माहितीये प्रीतमने डिनरला बाहेर जाण्याचा प्लॅन केला होता, पण तुला एकटं वाटू नये म्हणून तिने तो प्लॅन कॅन्सल केला। ती सतत तुझा विचार करत असते मधुरे।
तिच्या प्रेमाने तुझं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असते. मधुरे, प्रेमात खूप ताकद असते ग. आणि मला खात्री आहे एक ना एक दिवस ती तिच्या प्रेमाने तुझं मन नक्की जिंकेल. हो अरे, मी पण आजच 5 लाख इन्व्हेस्ट केले. खूप चांगली स्कीम मिळाली मला माहितीये. आणि ती एक श्रेया म्हणून मुलगी भेटली, तीही खूप कोऑपरेटिव्ह होती. नाव ना कुबेर गोल्ड स्कीम. काय? अशी कुठली स्कीमच नाहीये. असं कसं होईल अरे? आहे ना स्कीम, आहे, मला माहितीये. ती श्रेया, तो एक्झिक्युटिव्ह, अरे माझ्याकडनं फॉर्म वगैरे पण भरून घेतला त्यांनी. मी सगळी खात्री केली आहे. काय? इंटरनेटवर अशी कुठली कंपनी सापडतच नाहीये. एक मिनिट थांब, मी पण शोधते. संतोष, यू आर राईट. अशी कुठलीच कंपनी मलाही सापडत नाहीये. अरे पण असं कसं फसवतील मला? संतोष, एक सेकंड थांब. माझ्याकडे ना त्यांचा नंबर आहे, मी त्यांना कॉल ट्राय करते आणि तुला लगेच कळवते. बाय 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 बाय. तुम्ही डायल केलेला क्रमांक प्रभावित क्षेत्राच्या बाहेर आहे. तुम्ही डायल केलेला क्रमांक प्रभावित क्षेत्राच्या बाहेर आहे. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. हो नो, माझे 5 लाख. ज्यांनी कोणी मला फसवलंय ना, त्यांना मी सोडणार नाही. माझे पैसे मला परत हवेत म्हणजे हवेत. काय करू शकते मी? राईट, त्या ऍपवर हा नंबर सर्च करू शकते मी. ऑन इट. कॉपी पेस्ट. काव्या प्रभुदेसाई. हा नंबर म्हणजे हा त्या काव्याचा प्लॅन होता. मला, श्रेष्ठाला फसवते काय? या काव्याकडनं मी माझे पैसे वसूल करणार म्हणजे करणारच. माझा ना विश्वासच बसत नाहीये. म्हणजे असं वाटतंय की हे सगळं स्वप्नातच घडतं. पण खरंच खूप छान वाटतं. आता या क्षणी जरी माझे डोळे मिटले ना, तरी मी समाधान. असं काही बोलायचं नाही. अजून आपल्याला खूप जगायचं. मला तुझ्यासाठी खूप काही करायचं. मला तुम्हा सगळ्यांसाठी खूप काही करायचं. असं वाटतं की ही वेळ पुढे सरकूच नाही, अशीच थांबून राहा. असं कसं? जर ही वेळ पुढे सरकणार नाही तर मी तुला सरप्राईज कसं देईन? आणखीन एक सरप्राईज. डोळे बंद कर. आता आणखीन काय? डोळे बंद कर. ठीक आहे. डोळे उघड. काव्या,
मला एक नवीन सुरुवात करायची आहे. तू मला साथ देशील? मी या आधी सुद्धा तुमच्या बरोबर होते, आहे आणि नेहमी असते. मी बघ. नाही, मी बघतो. श्रेष्ठा, तू इथे काय करतेस? तू इथे येणार त्याची खात्री होती मला. तुला काय वाटतं मला फसवशील? मला कळणारच नाही. माझे पैसे काढ. कसले पैसे? कुठल्या पैशांबद्दल बोलतेस तू? मला नाही माहिती. तुझं हे नाटक बंद कर. मला कळलंय तूच फसवलंयस मला. त्या नंबरवरून मला कॉल आला होता, तो नंबर तुझा आहे. कळलंय मला. माझे पैसे काढ आत्ताच्या आत्ता. अच्छा अच्छा, म्हणजे तेवढी अक्कल आहे तुला तर. पण तुला काय वाटलं तो नंबर तू शोधून काढलायस? गैरसमज येत. उलट तुला कुणी फसवलंय हे तुला कळावं म्हणून मुद्दाम त्या नंबरवरून फोन केला होता. म्हणता काव्य, अगं कुठला नंबर, कसले पैसे? अहो त्याला नंतर सांगत बसा. आधी माझे पैसे दे. नाही येत माझ्या. नाही? एक मिनिट काव्य, कुठले पैसे? काय बोलते ही? मी सांगते ना. तुझ्या बायकोनी माझ्याशी खोटं बोलून मला एका खोट्या स्कीम मध्ये अडकवून माझ्याकडनं 5 लाख रुपये काढून घेतले. अरे हो, घेतलेत मी. या बाईने आयुष्यभर फसवणूक केली तुमची. वेळोवेळी तुमच्याकडून पैसे उकळत राहिले. जेव्हा तुमच्याकडे नोकरी नव्हती तेव्हा सुद्धा तुमचं क्रेडिट कार्ड वापरून तुम्हाला फसवून तुमचे पैसे वापरत राहिली. हे पैसे वसूल करणाऱ्यांनी आपल्याला किती त्रास दिला तुम्हाला आठवतंय ना? आणि तुम्ही जेव्हा हिच्याकडे पैसे परत मागायला गेलात तेव्हा सुद्धा तुमचा अपमान केलाही. हिला ना चांगला धडा शिकवायची गरज होतीच. म्हणून मग मी आणि अंजलीने नाटक करून हिला एका प्लॅन मध्ये फसवलं आणि हिच्याकडून ते पैसे काढून. हेच नाटक तुला खूप महाग पडणार आहे. पोलीस कंप्लेंट करणार आहे मी, बघतो. बर कर. मी तर म्हणते तू करच पोलीस कंप्लेंट. म्हणजे काय होईल, ते स्वतःच सगळ्या गोष्टींची चौकशी करतील ना. मग कळेल कोणी कोणाला फसवलंय, कोण खोटं बोललंय. हो की नाही? कर तू पोलीस. आणि हो, मला एक सांग, ते पैसे आम्हीच घेतले याचा काय पुरावा आहे ग तुझ्याकडे? आहे कुठला पुरावा तुझ्याकडे? उलट तुझी सही असलेलं लेटर आहे आमच्याकडे. आठवते तुला कॅफेमध्ये असताना तू एका फॉर्मवर सही केली होतीस? त्याच्यामध्ये स्पष्ट नाही की हे पैसे तू स्वतःहून देतेस आणि यासाठी तू इतर कोणालाही जबाबदार धरणार नाहीस. त्यामुळे तू काहीच करू शकत नाही. आणि जर तरीही तू पोलीस कंप्लेंट केलीस, आतापर्यंत तू जे काही उद्योग केलेस ना त्यासाठी तू स्वतःच अडचणीत येशील. मूर्खपणे माझे पैसे दे, नाहीतर त्या घड्याळाचे चांगले पैसे आले ग.
कुठलं घड्याळ? असं काय करतेस? नाही का प्रीतमच्या खोलीतून उचललेलं ते घड्याळ. बरे पैसे मिळाले त्याचे. मी ना तेच पैसे त्या गुरुजींना उचलून दिले. त्यांना म्हटले पैसे घ्या आणि गावी जाऊन राहा थोडे दिवस, आपल्या डोक्याला ताप नको नाही का. आशू, मी माझं काम केलं. हे काय तुला सांगितलेलं कामाचं काय? हो ग, मी केलंय. मी सगळ्या वस्तू जमा केल्यात. काय सांगते बसून कुणी बाळग ते काय काय केलं दाखव. थांब दाखवते. कुठे ठेवलं? लपून ठेवलंय. अगो बाई आशू, एवढं डोकं चालवलंस? मग काय? अरे वा 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 वा, एवढं सामान. काय काय? हे काय? या टिल्लू पिल्लू वस्तू घेऊन काय भातुकली खेळायचे? शी बाई, आता काय केलं मी? काय चुकलं माझं? तुझं काही चुकलं नाही. तुला जन्म दिला ना हेच चुकलंय माझं. अगं या वस्तू विकून वडापाव तरी मिळणार आहे का आपल्याला? मूर्खा कुठली. अगं आशू, आपल्याला पुढच्या आपल्या भविष्याची सोय करायची की नाही, त्यासाठी चांगल्या वस्तू पाहिजे. हे बघ, या घरात आहे की नाही चांदीची भांडी आहे. पाहिलंय मी. ही भांडी काही लोक लोणचं घालायला वापरणार आहे. आणि हे बघ, घरात आता वेगळी प्रकरणं चालू आहे, तणाव आहे. तेवढ्यातल्या तेवढ्यात आपण हात साफ करून घेऊ. काय म्हणतेस? असं काय? चालते. चल आता हे सगळं जागेवर नेऊन ठेव आणि चांगल्या वस्तू उचल. हा हो. काकू आणि आशू आमच्याच घरात चोरी करतायत. नक्की काय चाललंय यांच्या मनात? नाही श्रेष्ठा, पुन्हा ही चूक करू नकोस. एकदा मी तुला सोडलंय, मी परत तुला सोडणार नाही. त्यामुळे इथून पुढे माझ्या मंगळसूत्रापासून आणि माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं. मला लांब राहायला सांग. हा नवराज माझ्याकडे आला होता, विसरलीस? अगदी बरोबर आहे तुझं. मीच तुझ्याकडे आलो होतो आणि ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. माझ्यावर खरं प्रेम काव्याने केलं. तू काय ग, तू वेळोवेळी फक्त माझा वापर करून घेतलास. त्यांच्याबरोबर राहणं ही तुझी फक्त एक कॉर्पोरेट डील होती श्रेष्ठा. अतिशय खोटारडी आणि स्वार्थी मुलगी आहेस तू. तुझ्यामुळे मी आयुष्यात भरकटलो. हे मोठ्या सौंदर्याला मोहित झालो. कुठलीही अपेक्षा न ठेवता, कुठलाही स्वार्थ न ठेवता काव्यानी माझ्यावर प्रेम केलं मनापासून. तू माहिती कशी आहेस श्रेष्ठा? यसेक. आणि आणि लोकांचे पैसे वापरून, लोकांच्या पैशांवर जगायचं, लोकांचा वापर करून त्यांना सोडून द्यायचं, ही लायकी आहे तुझी. आणि काव्या, मी तिच्याशी वाईट वागलो, तिची फसवणूक केली, तरीही तिने माझी साथ सोडली नाही. मी आणलेल्या एका छोट्याशा गजराने ती आनंदी होती. माझ्या चेहऱ्यावर स्माइल बघते आणि तिला आनंद होतो. तू हिचं कौतुक करतोस. माझी आणि हिची कंपॅरिझन होऊच शकत नाही. ही कायम माझ्या मागेच राहणार, माझ्या पुढे जाऊच शकत नाही. बरोबर आहे. तुझं आणि तिचं कंपॅरिझन होऊच शकत नाही. तू नेहमी पुढेच राहणार. अगं, जिथे फायदा असेल, जिथे पैसा असेल, जिथे स्वार्थ असेल, तिथे तुझ्यासारख्या मुली पुढेच राहणार. पण जिथे संकटाचा सामना करायचा असेल,
सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचं असेल तिथे काव्यासारख्या मुली पुढे राहा नेहमी. आणि तुला अजून एक सांगू, अशा मुलीनं कुठलंच क्रेडिट घेत नाही. त्यांना पुढे पुढे करायची गरज नाहीये. लोकांना दिसतं ते. श्रेष्ठा, मला माझ्या बायकोचा अभिमान आहे. कौतुक आहे मला तिचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काव्या माणूस म्हणून खूप उत्तम आहे. आणि तू तू माणूस म्हणून ना. अरे ही बावळट मूर्ख बायको. खूप झालं तुझं श्रेष्ठ. तुझं आणि माझा काहीही संबंध नाहीये. गेट आउट. नाही निघणार आहे. माझे पैसे मिळाल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाही.